काळवा स्टेशनला चाललोय बाईक टाकणार ट्रेनमध्ये आणि तिथून पुण्याला जाणार. तरी सीन झालेला दिसतो एक्सप्रेसवर, कारण हा रॉंग वे चाललाय. काय पाहिजे तुला, काय पाहिजे? आता बघितलं यार, हे आतमध्ये तो कपडा घालून घालून नाक लाल झालंय माझं. आमची करून झालेली आहे. आता असा प्लॅन चालला आहे की डायरेक्ट शिक्रापूरमध्ये थांबू, पण नाश्ता करायला नाही थांबू. मी थांबलेलो नाश्ता करायला आणि आम्ही मागवले मिसळ. दादा टेस्ट कर आणि सांग कशी आहे. थांबा जरा, पापड गाव दे. कामासाठी आम्ही आलेलो, ते काम तर झालेलं आहे आणि त्या कामामध्ये आम्ही खूप बिझी होतो, त्यामुळे शूट नाही करू शकलो. 2-3 ठिकाणी बोचा नसल्यासारखा झालेला, म्हणजे काही फीलच नव्हतं. तेवढा पेन होत होतं ना, काय म्हणजे सीट प्रॉब्लेम होती का, कारण आम्ही एव्हरीवन गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आजचा असा प्लॅन आहे की आज मी चाललो आहे पुण्याला. माझ्यासोबत स्वप्नील आहे. स्वप्नील खाली येऊन थांबला आहे आणि आज आम्ही चाललो आहे 160नी स्वप्नीलच्या, कारण ड्यूकचं अजून काम नाही झालेलं आहे. मी सॅटर्डेला तर दिली होती चिंटूला, पण सस्पेन्शन भेटला नव्हता, त्या कारणामुळे काम थोडं डिले झालं आहे. तर मग स्वप्नीलला मी विचारलं की तू घेऊन येशील का 160? तर तो बोलला ठीक आहे चल जाऊ. तर मी आणि स्वप्नील चाललो आहे पुण्याला. थोडं काम आहे, तुम्हाला समजेलच काय काम आहे ते. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेनच काय काम करायला मी चाललो आहे. आणि मी आज गिअर्स घेऊन नाही जात आहे, फक्त हेल्मेट घेऊन जाईन, कारण आम्हाला खूप ठिकाणी थांबायचं आहे, म्हणजे खूप ठिकाणी जायचं आहे, तर ते गिअर्स कॅरी करायला नाही जमणार. सो मी ते कॅरी नाही करत आहे आज, फक्त हेल्मेट कॅरी करतो आहे. तर चला निघू. प्लॅन असा आहे, मध्ये आज आम्ही लवकर निघतो आहे, 5 वाजलेत, आम्हाला तिथे पोचायचं 10 वाजेपर्यंत. तर प्लॅन असा आहे की मध्ये जाता जाता कुठेतरी काहीतरी एक स्पॉट आम्ही असं करून जायचं ठरवलं आहे. तर लेट्स सी काय आपण करतो आहे, म्हणजे काय करणार आहोत आपण, कुठला स्पॉट. तर जातानाच करणार आहोत, कारण मला माहिती आहे येताना मी तो स्पॉट थकलेलो असतो मी, कारण त्याच्यामुळे मी येताना तो स्पॉट करत नाही. तर जाता जाताच पहिलाच करणार आहोत आम्ही. तर बघूया काम काय. तर सर सकाळ सकाळी आलेले आहेत आमचे आणि आम्ही निघतो आता इथून. काळवा स्टेशनला चाललोय बाईक टाकणार ट्रेनमध्ये आणि तिथून पुण्याला जाणार आहे. पनवेलपर्यंत आम्ही जाणार आहे. ATM मध्ये गेलो, पैसे काढायला हेल्मेट घालून गेलो, त्यांचा बजर वाजायला लागला आणि नंतर हेल्मेट काढून गेलो, त्यानंतर 2-2 मिनिटांनी बजर परत वाजायला लागला. लोकांना, बिल्डिंगमधल्या लोकांना वाटेल आम्ही चोर आहे. काय आहे भाई हे, कसला ॲक्सेस, कुठली बँक आहे ही? ॲक्सिस बँक. मग असं माझी फाटली भाई, कोणतरी येऊन मारतील ना बिल्डिंग मधले. चोर आलेत, पैसे काढलेत बाबा, हे बघा पैसे काढलेत. ATM पण हे आहे. होल्ट आम्ही असं घेतलेलं आहे. पेट्रोल भरायला पण थांबलेलो आम्ही, कारण गाडीत पेट्रोल नव्हतं काहीच. तर पेट्रोल भरलं आहे आणि आता डायरेक्ट शिक्रापूरमध्ये जाऊनच काय की चुस्की तर घेऊन झालेली आमची आणि आता आम्ही डायरेक्ट शिक्रापूरमध्येच थांबू, कारण आता तर नाही कुठे थांबणार आहे. प्लॅन चालला आहे टायगर पॉईंटला जायचा, पण बघू गेलो तर जाऊ. साहेब काय बोलतील त्याच्यावर आहे. साहेब बोलते कोणतरी गड आहे तिथे पुढे, तिथे जायचं आहे. तर बघूया. ॲक्च्युली कसा सीन झाला आहे, ड्यूक तिकडे आणि ड्यूकसोबत हेल्मेट पण तिकडेच गेले आहे. तर मी हाताने शूट करतो आहे, माउंट नाही आहे माझ्याकडे, समजू शकते तुम्हाला, कारण ह्याला माउंट नाही आहे आणि स्वप्नीलच्या हेल्मेटला पण माउंट नाही आहे आणि माईक पण नाही आहे. तरी सीन झालेला दिसतो एक्सप्रेसवर, कारण हा रॉंग वे चाललं आहे. एक्सप्रेस बन बाय एक्सप्रेस बन. आपण आता कुठून जायचं दाडा? मग
पण जुन्या रोडनी. असं पण आपण जुन्या रोडनीच जाणार होतो. एक्सप्रेस द्यावा फक्त एका तासामध्ये आम्ही चित्रापूरला जाऊ. आपण असं एक सीन केला, आठवतो तुला? ह्याच्यावरनं गेलेलो चेंबूरवाला फ्रीवेनी. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? वॉशरूमला जायला. आणि हे बघा हिला काय होतंय, खायला काय नाही इथे. मस्ती चालली यांची. कुठे आहे वॉशरूम भाई? दाडा कुठे गेला? मी फर्स्ट टाइम येतो या गार्डनमध्ये. हे गार्डन आहे इथे मला माहीत पण नव्हतं. हे गार्डन इथे आहे मला माहीतच नव्हतं. मी फर्स्ट टाइम आलो. इथे वॉशरूमसुद्धा आहे, पण मला आता स्वप्नीली फर्स्ट टाइम जाणार आहे. चांगला व्ह्यू आहे इथून पण, म्हणजे आता पुढे थांबायची गरज नाही. लागली यार, पण इथे सगळं बंद आहे. तर त्याला मी काय देऊ पण नाही शकत. आमच्या बॅगेत पण काय नाही. कुठे गेली ती? आता बघितलं यार, हे आतमध्ये तो कपडा घालून नाक लाल झालं माझं. नॅचरल ब्लश, यू नो, नॅचरल ब्लश. अच्छा. करून झालेली आहे. आता असा प्लॅन चालला की डायरेक्ट शिक्रापूरमध्ये थांबू, पण नाश्ता करायला नाही थांबायचं. बघू पुढे गेल्यावर. डिपेंड ऑन द. मी जिथे थांबतो तिथे थांबू. म्हणजे जिथे मी गेल्यावर ओंकारला पण इडली वगैरे घेऊन जातो. एक हे आहे भारी, म्हणजे अन्न आहे, साऊथ इंडियन नाही, असं चांगलं दुकान आहे, तिथे भेटतं. बघूया म्हणजे तिथेच थांबू डायरेक्ट. One hour later. मी थांबलेलो नाश्ता करायला आणि आम्ही मागवले मिसळ. दादा टेस्ट करा आणि सांग कशी आहे. थांबा जरा, पापड गाव दे. वरून तर एकदम अशी झणझणीत दिसते. आता खाऊन टेस्ट करून. मस्त आहे. इथून असेल हार्डली 15 मिनिट्स असेल. जास्तीत जास्त 15 मिनिटं. जास्त लांब नाही. भूक तर खूप लागली. चला आता आम्हाला एन्जॉय करू दे. मिसळ झाल्या मस्त नाश्ता करून. तर अमनला तर कॉल करून उठवले. बघू आता तिकडे जाऊन उठलं आहे की नाही, आणि जे काम आहे ते करून मग आम्ही असा विचार केला आहे रूमवर एक तास झोपूनच निघायचं. तर बघूया काय होतं. 2000 years later. कामासाठी आम्ही आलेलो. ते काम तर झालेलं आहे आणि त्या कामामध्ये आम्ही खूप बिझी होतो, त्यामुळे शूट नाही करू शकलो. 2-3 ठिकाणी रूम ॲक्च्युली आम्ही आलेलो रूम बघायला. तर रूम आम्ही सगळीकडे बघितला आणि लास्ट ठिकाणी आम्हाला जिथे रूम आवडली तिथे आम्ही डन केली. ही रूम कोणासाठी? तर कंपनीमध्ये लेबर्स काम करतात त्यांच्यासाठी. म्हणजे
पप्पा एक लेबर सप्लाय केलं एका कंपनीमध्ये, एका कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट घेतले. तर त्या कंपनीमध्ये लेबर सप्लाय करण्यासाठी जे लेबर्स येणार आहेत ना, तर लेबरसाठी आपण ती रूम बघितली होती. तर आम्ही ती फिक्स करून आलो आहे. पप्पा शिव्या घालत होते, काय काम करत नाहीस, काहीतरी काम कर, ते एका कंपनीत जरी बघ. तर त्या कंपनीचं बघितलं आहे, मी जाऊन त्यांचं डन तर केलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आता येऊन लोणावळ्यात थांबलं. भूक एवढी लागली ना की माझी शूट नाही करू शकलो मी. आणि आता भूक लागल्याने आमची ही चिकन हंडी अशी आलेली आहे. तोंडा बघू शकता तुम्ही कशी झाले आहेत. जेवण वगैरे तर झालं आहे, एकदम असं पोट फुल गच्च झालं आहे. एवढी झोप येते ना. आम्ही तिकडे गेलो तेव्हा पण आम्हाला झोप येते. आम्ही विचार केलेला की 1 तास झोपूया, पण नाही झोपायला भेटलं कारण त्या रूम शोधण्याच्या नादात टाईमच निघून गेला. आणि एक सांगायचं मी विसरलो, मी घरी निघताना बोललेलो 160 आहे, पण ही 180 cc आहे गाडी आमच्या स्वप्नील सरांची. सर बघा ॲपलचे एअरबड्स वापरतात. आता नो स्टॉप. आता स्टॉप कुठे? तांबोटाला ड्रायव्हर चेंज व्हायला. तिथून मग मी पण चालवली, पण तेव्हा मी शूट नाही केलं कारण फोन माझ्याकडे होता म्हणून. आता मग डायरेक्ट घरी जाऊनच भेटेन किंवा लोणावळ्यामध्ये थांबलो एखादा सनसेट होता ना, बघूया. दादूचा मेसेज आला ना, दादू सनसेट पॉईंटला सनराईजला का गेलेत. तर आता आम्ही सनसेट पॉईंटला आम्ही सनसेट होणार तेव्हाच जाणार. तर फायनली आम्ही घरी पोचलो. म्हणजे मी घरी पोचलो, मला खाली स्वप्नीलने सोडलं आणि तो घरी गेला. हालत खूप बेकार झाली आमची सीटमुळे, की आम्ही मोठा राऊंड मारून आलो त्याच्यामुळे. कारण घरी येताना बोचा नसल्यासारखा झालेला. म्हणजे काही फीलच नव्हतं. एवढा पेन होत होतं ना, काय माहिती सीट प्रॉब्लेम होती का. कारण आम्ही रमनच्या भावाला चार्जर द्यायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही मग पुणे सिटीमधून फिरून आलो. तर त्याच्यामुळे झालं की काय माहीत नाही. आणि तो एक लॉंग रूट झाल्यामुळे आमचा जो प्लॅन होता कुठेतरी कोणतरी स्पॉट कवर करायचा, तो आम्हाला कवर करायला नाही भेटला. आणि ज्या कामासाठी गेलो ते काम झालं. आणि नेक्स्ट डे मला त्या काकींचा कॉल आला आणि त्या काकी मला बोलतात की नाही चालणार, इथे नाही ठेवून चालणार, दुसरं कोणीतरी रूम घेतला आहे तो, असं तसं. तर ते पण म्हणजे एवढा आम्ही राऊंड मारला आणि फायनल वगैरे केल्यानंतर तो रूम पण कॅन्सल झाला. म्हणजे फुकट फेरी झाली. तर त्याच्यात नेक्स्ट डे म्हणजे काल मी एक रूम अरेंज केला त्यांच्यासाठी. ज्या कामासाठी मी गेलेलो त्या वर्कर्ससाठी मी रूम अरेंज केला आणि ते लोक आज इथे शिफ्टसुद्धा झाले. तर खूप म्हणजे एवढं लांब जाऊन काही वर्थ इट नाही झालं. आणि काल मी ड्यूकचं काम करून आणलं. म्हणजे नवीन तर नाही टाकावा लागला सस्पेन्शन. नवीन सस्पेन्शन 7,500 येतो. एक ठाण्यामध्ये लकी चॉकअप सरवाला करून आहे, तो कोणत्याही गाडीचे तुम्ही तिथे त्याकडे घेऊन गेला तो बनवतो. तर मी काल बनवून आणलं आहे. त्यांनी 1800 घेतले. ते सर्व्हिसिंग वगैरे सगळं केलं. तर आता तर तो आवाज येत नाही. खूप बरं वाटलं काल गाडी चालवून, कारण तो आवाज खूप इरिटेट करत होता. गाडी चालवायचं मन नव्हतं होत. तर फायनली ते काम झालं आहे. आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.